व राजगड मुळशी या भागात आपण पर्यटनासाठी आवश्यक निसर्ग संपदा, पशुपक्षी, जैवविविधता, जलसंपदा, आरोग्यदायी खाद्य संस्कृती, आल्हाददायक वातावरण इत्यादी सोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य निर्मितीच्या ज्वलंत इतिहासाचा वारसा या भूमीला लाभला असून हे वैभव इतिहास जगाच्या पाठीवर कोणालाच कृत्रिमरित्या तयार करणे शक्य होणार नाही। संपूर्ण जगाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा आदर असून त्यांच्या कार्याबद्दल सर्वांनाच कुतूहलता आहे। त्यामुळेच भोर, राजगड, मुळशी या भागातील पर्यटन व्यवसायासाठी भरभराट होत आहे। ही फार आनंदाची बाब आहे। मी या ऐतिहासिक भागाचा लोकप्रतिनिधी या नात्याने पानशेत येथे आयोजित ऑफ रोड ड्राईव्ह अभियानासाठी आजपासूनच आलेल्या देशातील विविध देशातील स्पर्धकांचे, त्यांच्यासोबत आलेल्या पाहुण्यांचे, मान्यवरांचे, निमंत्रितांचे, पर्यटन व्यावसायिकांचे, ट्रॅव्हल एजन्सी असन सर्व अवशिष्टांचे प्रतिनिधी, शासकीय अधिकाऱ्यांचे, पर्यटकांचे, सर्व पत्रकार, स्थानिक ग्रामस्थांचे मनापासून अभिनंदन करतो व या राष्ट्रीय अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी संग्राम पाटील यांना व त्यांच्या संपूर्ण टीमला मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। नमस्कार, मी रणजित प्रवीण थिगळे, राहणार इकडे वेल्हा तालुक्यातच कोलंब म्हणून माझं स्वतःचं गाव आहे। सनग्रो रियालिटी म्हणून आमची रिअल इस्टेट कंपनी आहे। त्यातले हे आमचे पार्टनर श्रीयुत ओंकार क्षीरसागर हे स्वतः वकील आहेत आणि हे इकडच्या सगळ्या प्रॉपर्टीचे इन्व्हेस्टमेंट्स आणि मार्केटिंग बद्दलचं सगळं हे सांभाळतात। या प्रॉपर्टीचं डेव्हलपमेंट, रोड आणि बाकी छोट्या मोठ्या गोष्टींबद्दल आम्ही व आमची टीम काम करते। एकूण आम्हाला इथे येऊन आता 5 वर्ष झाले। इथले पहिला आमचा प्रोजेक्ट होता पानशेत प्राईम म्हणून, तो आपण ह्याच्या अलीकडे 7 किलोमीटर घोलपघर या गावात केलाय। त्यानंतर आमचा हा दुसरा पानशेत ब्लिस हा प्रोजेक्ट आम्ही इथे लॉन्च केलाय। 3 वर्ष आम्हाला भालवडी या गावात येऊन झाली। या 3 वर्षात हे काय प्रोजेक्टचं रंगरूप आज तुम्हाला दिसतंय ते आम्ही या 3 वर्षात केलेलं आहे। इथे आपण छोटे मोठे इव्हेंट्स घेतो, ऑफ रोडिंग, त्यानंतर संक्रांतीला पतंग महोत्सव, दिवाळीला दीपोत्सव, असे छोटे मोठे कार्यक्रम आपण नेहमी ठेवत असतो। गावकऱ्यांबरोबर दिंडी किंवा आपलं आषाढी वारी, या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये तर स्वतः इन्व्हॉल्व होऊन त्यांच्याबरोबर कार्यरत असतात ह्या बाकीच्या गोष्टींमध्ये। आता हा आमचा प्रोजेक्ट एकूण आहे 65 एकरचा, त्यातले 30 ते 35% आमचं आता सोल्ड आउट झालंय। दिवाळीपासून आपण पुन्हा नवीन जोमाने इथले उरलेली कामं करून पुढच्या प्रोजेक्टची रूपरेषा ठरवतोय। हा जो प्रोजेक्ट आहे त्याच्या बरोबर समोर म्हणजे पूर्वेला जे आमच्या मागे दिसतंय ती शिरकोली, शिरकाई देवी, ज्या देवीला राजमाता जिजाऊंनी नवस करून शिवाजी महाराजांसारखे सुपुत्र त्यांच्या पोटी आले यासाठी ह्याच शिरकाई देवीला नवस केला होता आणि स्वतः शिवाजी महाराजांचा जन्म झाल्यानंतर त्या इथे येऊन नवस फेडून गेल्या आहेत। इथून 3 किलोमीटर पुढे घोडखल म्हणून आहे, जिथे शिवाजी महाराजांच्या घोड्यांचं तबेला असायचा, जिथं ते घोडे ट्रेन केले जायचे। तर ते इथून पुढे 3 ते 4 किलोमीटरवर घोडखल म्हणून आहे। त्याच्या पुढे घोलखिंड, जी कोकणात उतरायची वाट आहे, रायगडला कोकणात जायची जी वाट आहे ती घोलखिंड, आणि ते बाकीचे सगळे परिसर येतात। बस अजून काय नेमकं पुढचं आहे तुम्ही सध्या? नमस्कार, माझं नाव ओंकार क्षीरसागर, मी पेशाने ॲडव्होकेट आहे। माझं इथून 7 किलोमीटर आधी पानशेत प्राईम नावाचं आम्ही एक प्लॉटिंगचं सुरुवात केलं होतं। तर बघता बघता ते आमचं 1 वर्षाच्या आत ते प्रोजेक्ट पूर्ण सोल्ड आउट झालं। त्याच्यानंतर आम्ही सर्चमध्ये होतो की इथं लोक खूप पर्यटनासाठी येतात। पानशेत धरण बॅकवॉटर आहे आणि इथं भरपूर ऐतिहासिक स्थळं आहेत
जवळ बघण्यासारखी. आणि त्याच पिरियडमध्ये आम्हाला फ्रान्सिस ब्लिस हे जे आता आम्ही नवीन प्रोजेक्ट चालू केलं आहे, तर ते आम्ही सुरुवात केली. स्टार्टिंगला बघता बघता 30-35% आमचे जे पहिलं आम्ही विकलं होतं त्यातनंच गुडविलनी आमचं इथं सगळं प्रोजेक्ट विकलं गेलं आहे. जवळजवळ 30-40% विकलं गेलं आहे आणि चांगला प्रतिसाद पण भेटतोय. लोक आता इथं भरपूर फिरायला यायला लागली. आणि दुसरी गोष्ट, आम्ही काही ना काही मार्गाने प्रयत्नांनी काही ना काही इव्हेंट करत असतो. गावातले इथले 7-8 गावातले लोक एकत्र आणून आम्ही दिंडी सुरू केली. आम्ही काईट फेस्टिवल घेतो. होळीच्या दिवशी आम्ही इथं हे करतो, गेट टुगेदर घेतो. बाईक रायडर्स ऑफ रोडचे ते इथं बोलवतो. सॅटर्डे संडेला आम्ही इथं सगळे जे आमचे क्लायंट्स आहेत त्यांनी इथं बोलवतो. आम्ही इथं जॉईंट फार्मिंग करतो. आतापर्यंत ह्या एरियामध्ये आतापर्यंत शेती झालेली नाही. हे सगळे डोंगर दऱ्यामधले गाव. इथं अजिबात पेस्टिसाइड काहीच केलेलं नाही अजून. आम्ही इथं त्यांना ऑर्गॅनिक शेती करण्यासाठी प्रवृत्त करतो. त्यातनं तर लोक सॅटर्डे संडे येतात, सगळे पोरांना वगैरे येतात, खेळतात, जातात, जाताना भाजी घेऊन जातात, हे घेऊन जातात. त्याच्यामुळे आम्हाला प्लॉटिंग करायला सुद्धा व्यवस्थित हे होतंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही इथं प्रत्येक जो कोणी कस्टमर आहे त्याला आम्ही कंपल्सरी प्लांटेशन करायला लावतो. त्याच्यामुळे आम्ही प्लांटेशन पण करतोय. आणि आम्ही जे प्रोजेक्ट चालू करतो आम्ही तर पहिले रस्ता, लाईट, पाणी ह्या गोष्टी पहिलं मूलभूत सुविधा आणतो आणि मग आम्ही मिसेस आयशा मुंबईहून आली आहे आणि मी पहिल्यांदाच या रेसिंगच्या म्हणजे जे एक्सपेडिशन आहे त्याच्यात मी सहभागी होते. मी नवीनच रायडर आहे. मी 1 वर्ष झालं रायडिंग सुरू केली कारण आय एम अ मदर ऑल्सो, ऑब्वियसली वाईफ. सो रिस्पॉन्सिबिलिटीज खूप होत्या, त्यामुळे मी माझं हे रायडिंगचं पॅशन परस्यू करू शकली नाही. पण आता मी सुरू केलं आणि खूपच छान वाटते मला इथे येऊन. म्हणजे दुर्लक्षित राहिलेलं हे डेस्टिनेशन हा भाग पर्यटकांच्या नजरेत येण्यासाठी अशा वेगवेगळ्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्याच अनुषंगाने आजची ही 8वी एक्सपेडिशन ऑफरोड स्पर्धा आयोजित केलेली होती. भविष्य काळामध्ये अशा स्पर्धांचं आयोजन करण्यात येत आहे. ते आपल्याला याची सविस्तर माहिती दिलेली आहे. आणि भविष्य काळामध्ये कायाकिंग असेल, जलपर्यटनाला चालना देण्यासाठी कायाकिंग आहे, सायकल एक्सपेडिशन आहे, अशा खूप स्पर्धेचं आयोजन यानंतर होणार आहे. तसेच आता आमच्या आनंददादा गोरड असतील किंवा आमदार साहेब असतील यांनी प्रस्तावित केलेलं आहे की या ठिकाणी राजगड पानशेत पर्यटन महोत्सव असं महोत्सवाचं आयोजन आम्ही करणार आहे. येणाऱ्या 15 ते 20 दिवसाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई साहेब ते सुद्धा या ठिकाणी भेट देणार आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये पर्यटनाला काय चालना देता येईल, राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला पुढे कसं जाता येईल, या ठिकाणी त्यांची भेट होणार आहे. भोरवेल्ला मुळशी अजूनही विकसित म्हणजे लोक पहिल्यापासून म्हणतात की मावळे. भोरवेल्ला मुळशी हे मावळ्यांचं गाव आहे किंवा मावळ्यांचं राज्यामध्ये हे आहे. म्हणून आम्ही आमचा हा जो पॉईंट आहे जे आम्ही कॅम्पसाईट साहसी क्रीडा फील्ड आम्ही चालू केले. आम्ही नावच असं ठेवलं याला की मावळ. मावळ म्हणजे मावळ्यांचा. ॲडव्हेंचर आम्ही ॲक्टिव्हिटी करतो. साहसी क्रीडा खेळामध्ये संपूर्ण खेळ येतात, म्हणजे जलक्रीडा येतात, साहसी खेळ येतात, सायकल एक मोठो पुणे ऑफ रोडिंगने फार सुंदर नियोजन केलं आणि हे ऑफ रायडिंगचा जो एक्सपिरियन्स आहे तो एक लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स आहे. हे ॲडव्हेंचर करून एक जीवनात काहीतरी आपण आनंद घेतला. मध्ये कुठे चालले तिकडे होता. फार सुंदर ही मेमरीज मला आज मिळाली. हे मेमरीबरोबर मी फ्युचरमध्ये कंटिन्युअस ऑफ रोडिंगला जोडून राहीन आणि अजून फार लाईफ एक्सप्लोर करायला मिळेल अशी अपेक्षा होती. ॲक्शन जरा हां द्या जरा आवाज करा.